नमस्कार. मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे पाहुणे येणार होते, तेव्हा मी म्हटलं मस्तपैकी पावभाजी करूया. त्याप्रमाणे सगळी तयारी केली, पण पाहुणे आल्यावर असं कळलं की ते ब्रेड खात नाहीत. मग म्हटलं आता काय करायचं. तेव्हा हा पदार्थ सुचला, तो म्हणजे पावभाजी पराठा. पावभाजी पराठा पाहुण्यांना आणि घरातल्या सगळ्यांनाच खूप आवडला. तो कसा केला चला बघूया. पराठ्यासाठी पावभाजी करूया. त्यासाठी आधी वाटण करायचे. 1 चमचा किसलेलं आलं, 5-6 लसूण पाकळ्या आणि हे पाव चमचा जिरं. पावभाजीमध्ये जिरं खूप छान लागतं. हे मिक्सरवर बारीक करून घेऊया. पावभाजीमध्ये आपण नेहमी घालतो त्याच या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. हे फ्रोझन मटार अर्धी वाटी घेतलेले आहेत. हे मी असेच घेतलेले आहेत. याऐवजी तुम्ही फ्रेश मटारही वापरू शकता. फ्रेश मटार घेतले तर ते थोडे वाफवून घ्या. 1 वाटी फ्लॉवर, हा स्वच्छ धुवून बारीक चिरून वाफवून घेतलेला आहे. हा छोटासा एकच टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोमधील गर बिया काढून टाकायचे आहेत आणि बारीक चिरून घ्यायचं आहे. 1 सिमला मिरची, ही सुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायची आहे. आणि छोटासा 1 कांदा, हाही अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. हे 4 बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहेत. हे किसून घ्यायचे आहेत. आणि हे आलं लसूण जिरं वाटून घेतलेलं आहे. हे बघा, टोमॅटोतल्या बिया आणि गर काढून टाकलेला आहे आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. कांदाही अगदी बारीक चिरून घेतला आहे. सिमला मिरची सुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. पराठ्यासाठी पीठ भिजवून घेऊया. त्यासाठी 3 वाट्या कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ घ्यायचंय. आपण चपातीसाठी वापरतो तेच हे पीठ आहे. चवीपुरतं मीठ घालूया. आपण चपातीसाठी पीठ भिजवताना एवढं मीठ घालत नाही. आज पराठे करतोय म्हणून मी एवढं मीठ घातलेलं आहे. 1.5 टेबलस्पून तेल घालूया. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घेऊया. पीठ भिजवून झालेलं आहे. थोडंसं तेल लावून मळून घेऊया. हे बघा, असं अगदी सॉफ्ट पीठ भिजवायचं आहे. हे अर्धा तास झाकून ठेवूया. बटाटे किसून घेतलेले आहेत. भाजी करूया. पॅनमध्ये 1 चमचा बटर घालूया. बटर गरम झालेलं आहे. त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून चांगलं परतून घ्यायचे. त्यानंतर कांदा घालायचा. कांदाही चांगला परतून घ्यायचा आहे. ही भाजी आपल्याला पराठ्यामध्ये भरायची आहे, त्यामुळे ही अगदी कोरडी झाली पाहिजे. त्यामुळे तेल न घालता बटरही अगदी कमी घातलेलं आहे. सिमला मिरची चांगली परतून घ्यायची आहे. तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. सिमला मिरची कांदा शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे त्याला एक छानशी वाफ आणूया. आता टोमॅटो घालूया. नेहमी भाजीत टोमॅटो घातला की आपण मीठ घालतो, म्हणजे त्याला पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन शिजतो. पण आपल्याला या भाजीत पाणी नको आहे. भाजी अगदी कोरडी करायची आहे, म्हणून मी यात आत्ता मीठ घातलेलं नाही आहे. कांदा, सिमला मिरची, टोमॅटो शिजलेलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं. आता बाकीच्या भाज्या घालूया. मटार,
फ्लॉवर घालूया। हे व्यवस्थित परतून घ्यायचे। मटार आणि फ्लॉवर शिजलेलाच आहे, हे थोडंसं मॅश करून घेऊया। यानंतर बटाटा घालूया। परत सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। नंतर आपण पावभाजीत घालतो त्याप्रमाणेच यामध्ये 1 चमचा तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, पराठ्याच्या पिठात आणि कांदा टोमॅटोतही आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता त्या प्रमाणात मीठ घालायचं। आपण नेहमी पावभाजी करतो त्याच पद्धतीने पावभाजी केलेली आहे, फक्त ती पराठ्यात स्टफ करायची आहे, त्यामुळे शक्य तेवढी कोरडी केलेली आहे। यामध्ये मी 1.5 चमचा पावभाजी मसाला घातलेला आहे। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर अजून अर्धा चमचा मसाला घातला तरी चालेल। भाजी तयार झालेली आहे। थोडीशी कोथिंबीर घालूया। ही भाजी गार होऊ द्यायची आहे। भाजी गार झालेली आहे, बाउलमध्ये काढून घेऊया। पीठही छान भिजलेलं आहे। लगेच पराठा करायला घेऊया। कणकेचा छोटासा गोळा घ्यायचा, त्यामध्ये पुरण भरतो तसं भाजी भरायची। हा पराठा चवीला खूप टेस्टी लागतो, अगदी पावभाजी खाल्ल्यासारखं वाटतं। खरोखरच ज्यांना पावभाजी आवडते पण ब्रेड चालत नाही आणि त्यामुळे पावभाजी खाता येत नाही, त्यांच्यासाठी हा पराठा अगदी बेस्ट आहे। आपण पावभाजी करतो अगदी त्याच पद्धतीने ही भाजी केली आहे। मुलांना सुद्धा पावभाजी खूप आवडते, त्यामुळे त्यांना टिफिनमध्ये असा पराठा दिला तर तो त्यांना नक्की आवडेल। या साहित्याच्या प्रमाणात साधारण 12 पराठे तयार होतील। थोडासा जाडसर लाटायचा। पराठा लाटून झालेला आहे, भाजून घेऊया। तव्यावर आधी थोडंसं बटर घालायचं, त्यावर पराठा टाकायचा आणि वरतून थोडंसं बटर लावूया। पराठा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घेऊया। मस्त हेल्दी आणि टेस्टी पावभाजी पराठा तयार झालेला आहे। तुम्ही असा पावभाजी पराठा करून बघा, कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना, रिलेटिव्हजना शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच हेल्दी आणि टेस्टी रेसिपींसह। तोपर्यंत नमस्कार।